दरम्यान वाल्मिक कराड परळी तालुक्यातल्या लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष असून खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल असता कराडकडे पद कसं असा सवाल खासदार सुप्रिया सुळेंनी आता उपस्थित केलाय। पीएमएलए कायद्याअंतर्गत अद्याप कारवाई का केली नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला। आता पीएमएलएची अनेक उदाहरणं महाराष्ट्रात झालेली आहेत आणि हा एक्स्टॉर्शन त्याच्यात येतं आणि आज वाल्मिक कराड हे एक्स्टॉर्शन मध्ये आज आहे। त्याच्यामुळे माझा एकच सोपा सरळ प्रश्न सरकारला आहे, महाराष्ट्र आणि केंद्र सरकारला, की वाल्मिक कराड जर एक्स्टॉर्शन अंडर त्यांची अरेस्ट झालेली आहे तर ईडी आणि पीएमएलए हे का लावले गेले नाहीत। व्हेरी सिंपल इट इज। परळी तालुक्याचे अध्यक्ष आजही करेक्ट आजही वाल्मिक कराड आहे। आता ही योजना आली कुठल्या महिन्यात? ही लोकसभेनंतर आली। लोकसभेच्या आधीच हा एक्स्टॉर्शनचा गुन्हा होता। ज्या माणसावर एक्स्टॉर्शनचा गुन्हा आहे त्याला तुम्ही महिलांच्या या लाडली बहीण योजनेचा अध्यक्ष करता। अनिल देशमुख, संजय राऊत, नवाब मलिक यांना आयक्यू गोष्टींवर त्यांच्यावर आरोप झाले, ईडीची केस झाली, त्यांना अटक झाली। मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 8 महिने झाले। 8 महिन्यामध्ये वाल्मिक कराडांवर कंप्लेन असूनही आधीची एक केस, ही केस असताना, हा एफआयआर झालेला असताना, करेक्ट ही तिसरी आहे, तर ह्याच्यावर ईडीचा रोल का नाहीये? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।